श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे 11 गुरुवार कसे करावेत. पहिले तर तुमच्या मनात प्रश्न असेल की स्वामींचे 11 गुरुवार कोण कोण करू शकते. तर स्वामींचे 11 गुरुवार कोणीही करू शकतं, त्याला काहीही बंधनं नाहीत. 11 गुरुवार करण्याआधी आपल्याला स्वामींच्या मठात जाऊन नारळ आणि खडी साखर स्वामींना अर्पण करून त्यांच्याजवळ प्रार्थना करायची आहे की मी उद्यापासून जे 11 गुरुवार करणार आहे ते माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून देत. हीच आपल्या चरणी प्रार्थना. मठात जाऊन आल्यानंतर 11 गुरुवार करायच्या आधी संकल्प करणं फार महत्त्वाचं आहे. आता संकल्प नेमका कसा करावा? तर सर्वात प्रथम तुम्हाला एक पाण्याची वाटी, एक रिकामी डिश, तांदूळ आणि फुले घ्यायची आहेत. आता डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून 3 वेळा पाणी प्यायचे आहे. याला आचमन करणे असं म्हणतात. आता पुन्हा हातावरती पाणी, अक्षता आणि फुले घ्यायची आहेत. संकल्प करताना तुमची जी काही इच्छा आहे ती इथे पुढे मांडायची आहे. म्हणजेच हे 11 गुरुवार तुम्ही कुठल्या इच्छापूर्तीसाठी करत आहात ती इच्छा आणि तुमचं गोत्र पुढे मांडायचं आहे. तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत नसेल तर हरकत नाही, त्या जागी तुम्ही काश्यप गोत्राचा उल्लेख करायचा आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जर आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हे 11 गुरुवार करत असाल तर नेमका संकल्प कसा करावा ह्याचं उदाहरण मी तुम्हाला आता देणार आहे. आधी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा हातावरती पाणी, अक्षता आणि फुले घेऊन डोळे बंद करून म्हणायचे आहे, मी श्रद्धा काश्यप गोत्राची स्वामी महाराजांची एक सेवेकरी आहे आणि मी महाराजांचे 11 गुरुवारांचे व्रत करत आहे. माझ्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होण्याकरिता मी हा व्रत करत आहे. महाराज, माझ्याकडून हे व्रत निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं म्हणत हातातले पाणी रिकाम्या ताटलीमध्ये सोडायचे आहे. याला म्हणतात संकल्प करणे. संकल्प केल्यानंतर आता तुम्हाला नेमकी काय सेवा करायची आहे? तर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचायचे आहेत. 11 वेळा तारक मंत्राचे पठण तुम्हाला करायचे आहे व श्री स्वामी समर्थांच्या 11 माळींचे जप तुम्हाला करायचे आहेत. आता उपवास करायचा की नाही हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर भक्त हो, तुम्ही उपवास केला तरी चालेल, नाही केला तरी हरकत नाही. फक्त जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करा हीच विनंती आहे. आता मांडणी कशी करायची? तर मांडणी अशी खूप काही नाही. महाराजांचा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे, त्यांना हार, फुले वाहायची आहेत, घंटी, शंखसुद्धा आपल्याला ठेवायचे आहेत व छोट्या वाटीमध्ये साखर भरून स्वामींपुढे ठेवायची आहे व बाजूला एक पाण्याचा लोटा भरून ठेवायचा आहे. रोज संध्याकाळी स्वामींपाशी नैवेद्य ठेवायचा आहे. त्यानंतर 11व्या गुरुवारी उद्यापन कसे करायचे? तर तुम्ही 11 मुलांना जेवू घालू शकता. ते शक्य नसल्यास 9 मुलांना जेवू घातले तरीही चालेल. तेही अगदी शक्य नसल्यास तुम्ही एका जोडप्याला बोलवून त्यांना जेवू घातलेत तेही चालायचं. तर अशा पद्धतीने स्वामी महाराजांचे 11 गुरुवार आपल्याला करायचे आहेत. एक छोटीशी विनंती आहे, जी काही स्वामींची सेवा तुम्ही करता आहात किंवा जी काही स्वामींची सेवा तुम्ही करणार आहात ती पूर्ण श्रद्धेने करा. स्वामींमध्ये असलेली ताकद मला इथे शब्दात मांडता येणार नाही आणि हे 11 गुरुवार करताना मी तुम्हाला 100% खात्रीने सांगू शकते, तुम्हालाही याचा अनुभव येईल आणि येणारच. श्री स्वामी समर्थ.